प्रशिक्षणाचे आयोजक प्राचार्य रामेती, नाशिक त्यांचे सगळे टेक्निकल टीम आणि या प्रशिक्षणाकरता विशेष करून वेळात वेळ काढून उपस्थित असलेले माझे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी बंधूंनो. आपल्यासाठी हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पाहिला तसा नवीन विषय राहिलेला नाहीये. पण तरी देखील आपल्याला या एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत थोडंसं जर सांगायचं म्हटलं, तरी देखील आपल्याला सांगताना आपली गफलत होते किंवा आपल्या स्वतःमध्ये काही कन्फ्युजन असतं किंवा काही गोष्टी आपण एकात एक मिक्स करून टाकतो. तर आजच्या या प्रशिक्षणामध्ये मी थोडंसं जनरल एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय? त्यानंतर आपण कापसामध्ये कापूस पिकासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन का, कसे आणि कुठले किडी आहेत त्यांनी समजून घेणार आहोत. एकात्मिक कीड व्यवस्थापन हे जाणून घेण्यासाठी आपण पहिले समजावं लागतं, की कीड पासून आपली सुरुवात होते. ज्याचं आपल्याला व्यवस्थापन करायचंय ते म्हणजे कीड. आपल्याला हे सगळं आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये आपण शिकलो, पण त्याची एक उजळणी म्हणून कीड म्हणजे काय? की कीड म्हणजे जे आपल्या किंवा मनुष्य प्राण्याला किंवा मनुष्याच्या काही साधन संपत्तीला जे काही नुकसान करतं, तर त्या सगळ्या पशु, पक्षी, प्राणी जे असतील, त्या सगळ्यांना आपण कीड असं संबोधतो मराठीमध्ये. जरी इंग्रजीमध्ये आपल्याकडे इन्सेक्ट वेगळा शब्द असला, फंगस वेगळा असला किंवा मग वेगवेगळे आपण त्याचं कॅटेगरायझेशन नंतर करतो किंवा वीड वेगळं करतो. परंतु सर्वसाधारण किडीमध्ये जे असेल, तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की ज्याने आपलं नुकसान केलं आहे, तो कुठलाही प्राणी असो, पक्षी असो, जीवजंतू असो, तर त्याला आपण या किडीच्या वर्गामध्ये, संवर्गामध्ये मोडत असतो. तर हे किडींचा उद्रेक होण्याचं कारण आपण समजलं पाहिजे. जर आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे या किडींचं, आपण समजून घेतलं कीड म्हणजे काय असते. पण यांचं उद्रेक काय, याची व्यवस्थापनाची काय गरज आहे? तर ही गरज आपल्याला अशी आहे, की ह्या किडींचा उद्रेक झालेला आपल्याला आढळतो. पूर्वी आपल्याला एवढं आपण कीड व्यवस्थापनावर खर्च नव्हता किंवा काही नसायचं. परंतु आत्ताच याची का गरज पडली आहे? यामध्ये काय झालं, की आपल्या ह्या ज्या किडी आहेत, जे सुरुवातीपासून मनुष्य प्राण्याच्या उत्पत्तीच्या आधीपासून ह्या आहेत किंवा इव्हन त्यांच्यानंतर डायनासोर सारखे प्राणी झाले, ते देखील येऊन निघून गेले. तरी देखील किडी अद्याप या पृथ्वीतलावर आहे. तसंच मनुष्य राहील किंवा नाही राहील, पण किडी ह्या राहतील. अ, असं असताना आपल्याला मग यांचं व्यवस्थापन करायचं असेल, तर मग त्यांच्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया, की यांचं नुकसान करण्याचं उद्रेकाचं काय कारणं आहेत. त्यातलं प्रमुख कारण जे आहे, की ते जंगलतोड आणि म्हणजे जमिनीचा जो आहे, तो शेती कामाकरिता वापर झाला. एकच एक पीक आपण लावायला लागलो. त्यांचं जे नैसर्गिक जिथं ते राहत होते किडे, तर ते सगळं त्यांचं आता आपण मनुष्य प्राण्याने त्याला काढून टाकलं. त्याच्यामुळे त्यांना फोर्सफुली आपल्या शेतावर किंवा आपण त्यांच्या जिथं जागा होती त्यांची राहण्याची त्याच्यावर मनुष्याने कब्जा केला. त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त आढळून येतोय. त्याचप्रमाणे दुसरं जे की मित्रकिडींचा आपण नाश केला भरपूर भरमसाठ फवारणी केल्यामुळे किंवा चुकीच्या फवारणी केल्यामुळे आपण मित्रकिडींना नष्ट केलंय. कारण फवारणी केल्यानंतर आपण बघतो की सुरुवातीला मित्रकिडी मरतात. कारण की त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरतात. ते जास्त एक्सपोजरमध्ये येतात. थोडंसं का कीटकनाशक असलं तर आधी मित्रकिडींचा नाश होतो आणि मग किडी ज्या लपलेल्या असतात त्यांचा उशिराने नाश होतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यांना वर त्यांची जी अन्नसाखळी आपण जी तोडून टाकलेली आहे, की त्यांना खाणाऱ्या ज्या मित्रकिडी होत्या, त्यांच्यावर जगणाऱ्या ज्या किडी होत्या, त्यांचा आपण अ, नाश केला आहे. त्यामुळे देखील आपल्याला या किडींचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. आणि एकाच पिकाची मोठ्या प्रमाणावर आपण लागवड करतो. एकदा का कापूस लागवड करायला सुरुवात केली, की पूर्ण जिथं पाहाल तिथं कापूस. ऊस म्हटलं, की जिथं पाहाल तिथं ऊस. म्हणजे शेतकऱ्याला एक पीक मिळालं, की आपण सगळ्या ठिकाणी एकच पीक करतो. आणि एखाद्याला जर म्हटलं, हे अमुक वाणाचं उत्पन्न चांगलं, तर एकाच वाणामागे देखील आपण लागतो. म्हणजे एकच वाण, एकच पीक, एकाच प्रकारामागे आपण मोडतो. तर अशा वेळेस एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना खाद्य उपलब्ध झाल्यामुळे, सोयीचं झाल्यामुळे या किडींचा देखील उद्रेक आपल्याला अशा ठिकाणी बघावयास मिळत असतो. त्यानंतरचं जे महत्त्वाचं कारण आहे, की नवीन आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची आपण लागवड करतो. तर याच्यामध्ये त्या जे पिकं आहेत, की त्याच्यामध्ये रसाचं किंवा अन्नद्रव्यांचं प्रमाण मुबलक असतं आणि मुबलक प्रमाणात अन्नद्रव्य, व्हिटॅमिन्स वगैरे सगळे मिळाल्याने यांची जी प्रजनन क्षमता असते, ती देखील किडींची वाढते आणि त्या त्या देखील आपल्याला त्या जास्त नुकसान करतात.
तर आणि सुधारित शेती पद्धतीमध्ये आपण जे रासायनिक खतांचा आपण वापर करतोय, की ज्याच्यामध्ये खत वापरल्यामुळे देखील अन्नद्रव्य त्याच्यामध्ये किंवा रसाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे देखील आपल्याला त्या किडींचा उद्रेक आपल्याला पाहावयास मिळू शकतो. आणि काही वेळेस आपल्याला आता शेतकरी आपण आहे, की आपण बऱ्याच वेळेस बाहेरच्या देशातून, बाहेरच्या राज्यातून पिकं, नवीन-नवीन पिकं आणत असतो. आपण प्रयोग करत असतो किंवा अमुक पीक त्या भागात होतं, आपल्या भागात येईल का? तर अशा वेळेस आपण ते पीक आणताना त्याच्यासोबत देखील बऱ्याचदा त्याच्यावर येणाऱ्या किडींना देखील आपण उद्रेकाचं कारण होतं. यातली आता सध्याच आपल्याला जी सामोरं जावं लागतंय, ती म्हणजे आपली मक्यावरची लष्करी अळी. ही देखील बाहेरून आलेलीच कीड आहे. तर तिचा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आणि ह्या बाहेरून आलेल्या किडींना खाणाऱ्या मित्रकिडी किंवा त्यांना इथं अवरोध करणारं वातावरण नसल्यामुळे त्या त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या वाढत असतात. आता यात आपण बघायचं आहे, की महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की आपण बघितलं, की कीड काय असते, त्या का उद्रेक करतात. मग याचं आपल्याला जर व्यवस्थापन करायचं असेल, तर ते व्यवस्थापन करत असताना 1 मिनिट. हॅलो सर. हॅलो. हां सर. हां सर, बोला. हां सर. काही नाही, संजू पाटील साहेब मला वाटतं जॉइन करतायत. तर ते केलेत का काय माहीत नाही. सर हां, यात जे बोला. आपलं हां. यात जर आपलं एकात्मिक कीड व्यवस्थापन जर करायचं असेल, तर पहिले आपल्याला कुठलंही व्यवस्थापन करत असताना त्याचा आपल्याला गोल म्हणा किंवा त्याचं उद्दिष्ट आपण निश्चित केलं पाहिजे. तर हे एकात्मिक किडीचं आपलं उद्दिष्ट नेमकं काय असलं पाहिजे? जेणेकरून आपण व्यवस्थित त्याला किडींचं आपण व्यवस्थापन करू शकू. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे उद्दिष्ट असतं आपलं, की ज्याच्यासाठी आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करतो, ते म्हणजे आपण किडींची संख्या ही आपल्याला जे आर्थिक नुकसान होणारी पातळी आहे, त्याच्यापेक्षा कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर हे प्रयत्न करत असताना आपल्याला एक हे आपण संख्या कमी करण्याचं उद्दिष्ट आहे. आपण त्या किडींना 100% नष्ट करणं हे आपलं उद्दिष्ट अजिबात या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये नाहीये. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो, की आपल्याला एकदम व्यवस्थापन केलं, की ती कीड आपल्या शेतात दिसलीच नाही पाहिजे. हा जो अट्टहास असतो, तर याच्यामुळे देखील आपल्याला ते आपलं व्यवस्थापन त्यावेळेस चुकतं आणि आपण आपल्या उद्दिष्टापासून भरकटत असतो. त्यातलं दुसरं जे आहे उद्दिष्ट, की किडींना फक्त मारणे नव्हे, तर त्यांना नुकसान करण्यापासून किंवा वाढण्यापासून व त्यांचा प्रसार रोखणे, हे देखील ह्या आपल्या व्यवस्थापनाचा भाग आहे. आणि हे जे आपण काही उपाययोजना करणार आहोत, ह्या सगळ्या उपाययोजना आपल्या पर्यावरणाला पूरक असल्या पाहिजे. त्या आपल्या पर्यावरणावरती त्यांचा विपरीत परिणाम घडला नाही पाहिजे. आणि अधिकाधिक नैसर्गिक पद्धतींचा वापर जर आपण केला आणि नियंत्रण उपयोगांची आपण जर फक्त गरजेनुसार जर वापर केला, तर तो आपण त्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन असं म्हणू शकू. आणि ह्या केल्यामुळे आपल्याला काय साध्य होणार आहे, तर आपल्याला शाश्वत पीक उत्पादन पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. की एकचदा फक्त सगळे संपुष्ट नष्ट करून किंवा एकदा चांगलं उत्पन्न काढलं आणि पुढच्या सीझनमध्ये आपल्याला उत्पन्न नाही मिळालं, तर त्याला आपण शाश्वत पीक उत्पादन म्हणत नाही. म्हणून ह्याच सीझनमध्ये नव्हे, तर येणाऱ्या सीझनसाठी देखील आपण वारंवार चांगलं उत्पादन घेऊ शकू किंवा त्या वारंवार त्या किडीला आपण रोखू शकू भविष्यामध्ये. तर अशा उपाययोजना ज्या आपण करू शकतो, तर त्यांचा समावेश आपल्याला एक एकात्मिक कीड व्यवस्थापनात करणं गरजेचं आहे. तर याच्यातले काही सूत्र आपण ठरवून दिलेले आहे, की एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे काही सूत्र आहेत. त्यातलं सगळ्यात प्रमुख सूत्र आहे, की पीक परिसंस्थेची ओळख आपल्याला असली पाहिजे. कमी जैवविविधता किंवा माणसाचा हस्तक्षेप असला पाहिजे पिकामध्ये, जेणेकरून नैसर्गिकरित्या त्याच्यावरती ते येऊ शकतं. आणि अधिकाधिक पिकाचे जे नियोजन आहे, ते किडीनुरूप पीक व वाणाची निवड केली पाहिजे. कारण आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना जर एखाद्या भागामध्ये एखाद्या किडीचा नियमित प्रादुर्भाव होत असेल, आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपल्याकडे ही कीड येते. तर त्या किडीला अवरोध करणारं जे असेल वाण, त्या वाणाचा किंवा ती कीड ज्या पिकात येत नाही, अशा पिकाची निवड आपण केली पाहिजे. तो देखील आपल्याला हा कीड व्यवस्थापनाचा एक भाग आपण म्हणू शकू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकाचं अर्थकारण हे सगळ्यात जुडलेलं आहे. आपण बघितलं की पिकं आपण फवारणीचं जसं कापसाचं जर उदाहरण घेतलं, तर जसं अर्थकारण बदलतं, तसं आपलं व्यवस्थापन बदलतं. कापसाला भाव चांगला तर आपण भरमसाठ त्याच्यामध्ये कीटनाशकं वगैरे आपण एकूण एक बोंड घेण्याचा प्रयत्न करतो. भाव कमी असला
म्हणजे जे येईल ते येईल, आपण त्या किडीला वाढू देतो. कुठलाही फवारा नाही, कुठलंही त्याच्यावर नियोजन नाही, कुठलंही व्यवस्थापन नाही. म्हणजे आपल्याला जे शेवटी येणारं जे उत्पन्न असेल, त्याचं जे अर्थकारण असतं, त्याच्यानुरूप आपण ते जे किडीचं व्यवस्थापन आहे ते बदलवत असतो. हे असं न करता आपण एक जर सातत्य जर आपण ठेवलं, की ह्या अमुक किडीला आपण जर नियंत्रित करायचं असेल, तर त्याच्यानुसार आपण त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर पिकाचे आर्थिक नुकसान सोसण्याची जी क्षमता असते, तर ती देखील काही पिकांमध्ये चांगली असते. तर अशा पिकांची आपण जर निवड केली, तर त्या किडींना देखील आपण किंवा त्याच्या आपल्याला नुकसानापासून देखील वाचता येऊ शकतं. आणि कीटकाचे अवशेष जे आहेत, ते आपल्या शेतामध्ये असले पाहिजे. आता कीटकाचे अवशेष, आपण कीटकनाशकाचे अवशेष ऐकले असतील, पण कीटकाचे अवशेष म्हणण्याचा अर्थ असा आहे, की आपल्या ज्या मित्रकिडी आहेत, त्या मित्रकिडींना खाण्याकरिता काही ना काही प्रमाणामध्ये कीटक त्यांचे जर असतील, तरच त्या मित्रकिडींचे जीवनचक्र पूर्ण होणार आहे आणि ते आपल्या शेतामध्ये राहणार आहे. जर आपण 100% एखाद्या शेतामधून जर किडींचा नायनाट केला, तर त्याच्यावर जगणाऱ्या मित्रकिडी आपोआपच काही कीड न मिळाल्यामुळे त्या मरून जातात आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस त्या कीड येतात किंवा त्या एका दुसऱ्या ठिकाणाहून आपल्याकडे येतात, तर त्यावेळेस त्यांना खाणाऱ्या मित्रकिडी आपल्याला उपलब्ध नसतात. आपण हे लेडीबर्ड बीटल असेल किंवा क्रायसोपास जनरल प्रिडेटर्स असतील, तर अशा ठिकाणी आपण बघितलं असेल. म्हणून म्हणतो, की ई-टी-एलच्या खाली किडी आपल्या शेतात असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आम्ही उदाहरण पण देतो, की आपण अनाठायी खर्च करतो. कारण किडी देखील हा त्या पीक परिसंस्थेचा एक भाग आहे. त्या जसं आपण म्हटलं, की कापूस वगैरे इतर पिकांमध्ये किडी त्याला नियंत्रण करण्याचं काम करतात. अधिक वाढ होत असली, तर ते रस शोषण करून वगैरे पिकाची जी वाढ आहे ती थांबवतात आणि त्याला उत्पादनाकडे वळतात. परंतु आपण जर पूर्णपणे कीड काढून टाकली, तर मग शेवटी ते पिकामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ फार मोठ्या प्रमाणात होते. मग बाकी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानंतर मग आपल्याला ते पुन्हा ते रोखण्याकरिता केमिकलचाच आपण वापर करतो. ज्याच्यामध्ये लिओसिन असेल किंवा इतर जे केमिकल्स असतात वाढ अवरोधक, तर त्यांचा वापर करतो. तर मग त्यांचा वापर करण्यापेक्षा जर आपण किडींनाच काही प्रमाणामध्ये आपल्या शेतामध्ये राहू दिलं, तर ते नैसर्गिकरित्या त्याचं काम चांगल्या प्रकारे करू शकतात. हाही एक त्याच्यातला महत्त्वाचा विषय होता. आणि व्यवस्थापनाची वेळ आहे, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. किडींचं व्यवस्थापन करायचं असेल, तर ते व्यवस्थापनाची वेळ आपली अशी असली पाहिजे, की ज्या वेळेमध्ये ती कीड बाहेर आहे, ती एक्सपोज होते आहे, तिथं आपण केलं पाहिजे आणि जिथं ज्यावेळेस ती खायला किंवा नुकसान करायला येते त्याच वेळेस झाली पाहिजे किंवा त्या किडीच्या अवस्था ज्या बाहेर आपल्याला मिळतायत, त्यांनाच आपण नियंत्रित करू शकतो. कारण अंडी अवस्थेमध्ये काहींना आपण करता येतं, काहींना आपल्याला फक्त पतंग अवस्थेमध्ये करता येतं. काही जे आहेत रस शोषणाऱ्या किडी त्यांना आपण याच्यात कुठल्याही म्हणजे बाल्यावस्थेतही करता येऊ शकतं आपल्याला पिल्लावस्थेत. आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनामधलं सगळ्यात महत्त्वाचा जर आपण विचार केला, तर एकात्मिक कीड व्यवस्थापन हा एकट्या शेतकऱ्याचा किंवा एकट्या एका एकरापुरता करण्याचा प्रयोग नव्हे. हा पूर्ण मोठ्या क्षेत्रावर करण्याचा प्रयोग आहे आणि याकरिता आपल्याला लोकसहभाग आणि इतर ज्या परिसरातलं क्षेत्र असेल, सगळ्यांनी मिळून जर केलं, तर ह्या एकात्मिक कीड व्यवस्थापनामधून आपल्याला चांगल्या प्रकारे याचं व्यवस्थापन करता येतं आणि त्याचे आपल्याला जे रिझल्ट्स असतात ते चांगले मिळतात. ज्यावेळेस जेवढ्या मोठ्या क्षेत्रावर आपण IPM राबवलं, तेवढं आपल्याला त्या IPMचे आउटपुट जास्त मिळतात. अ, यात आपण जर बघितलं तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जे आहेत विविध पद्धती, मग याच्यामध्ये आपण मशागतीय पद्धती आहे ज्याच्याबद्दल बोलूया. की मशागती आपण एक-एक पद्धत आपण बघूया, की एकात्मिक कीड कीड व्यवस्थापनातल्या पद्धती आहेत. आपल्याला सगळ्याला बऱ्यापैकी याच्यातले ज्ञात आहेत. परंतु एक रिव्हिजन म्हणून किंवा याच्यात आपण याच्याकडे बघूया. थोडं मी फास्ट गेले कारण याच्यात आपल्याला सगळ्या माहिती आहे. ते मशागतीय पद्धतीमधला बदल जो आहे, तो त्याच्यामध्ये आपण आंतरपिकाची लागवड करणे, सापळा पीक लावणे, त्याच्यामध्ये कडेला मका व उंच पिकाची लागवड करणे, पीक बदल किंवा रोटेशन करणे, त्याला क्रॉप रोटेशन आपण म्हणतो. खतांचं व्यवस्थापन करणे, पाण्याचं व्यवस्थापन करणे, खोल नांगरट करणे, आंतरमशागत करणे, पीक आच्छादनाचा वापर करणे आणि पिकामधील जे आहे काडी कचरा किंवा जे किडालेले रोग भाग असतील त्यांची स्वच्छता ते काढून नष्ट करणे म्हणजे स्वच्छता ठेवणे. तसंच लागवड पद्धतीमध्ये किंवा वेळ व अंतरामध्ये बदल करणे. आता ह्या मशागती पद्धती ज्या आहेत ह्या आपल्याला मुख्यपणे किडीला डायरेक्टली आपण कंट्रोल करण्यासाठी करत नाहीत. परंतु आपल्या ज्या नियमित पिकाचे वाढीकरता ज्या लागणाऱ्या पद्धती आहे, त्याच्यामुळे आपल्याला किडींचं व्यवस्थापन करण्यात मदत होते.
तर ह्या दुहेरी काम आपल्याला करतात. पिकाचं व्यवस्थापन आणि किडीचं देखील त्याद्वारे नियंत्रण किंवा व्यवस्थापन होत असतं. तर अशा पद्धती आपल्याला ह्या मशागती पद्धतीमध्ये असतात. यांना आपल्याला फारसा खर्च करावा लागत नाही किंवा याच्यावरचे एक्सपेन्सेस आपले सगळ्यात कमी असतात. म्हणून अधिकाधिक मशागती पद्धतींचा आपण जर वापर केला, तर त्यांना आपल्याला चांगलं पीक आणि कमी खर्चामध्ये, अल्प खर्चामध्ये कीड व्यवस्थापन करता येऊ शकतं. त्यानंतरचं जे की रोगप्रतिकार वाणांची निवड आपण केली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक झाडामध्ये किडींच्या विरुद्ध अँटीझिनोसिस, अँटीबायोसिस आणि टॉलरन्स अशा 3 प्रकारचे मेकॅनिझम्स असतात किंवा जेणेकरून पीक त्या किडीशी देतं, की एक तर त्या किडी खाल्ल्यानंतर मरत असतील, तर त्याला अँटीझिनोसिस असं म्हणतो. किंवा मग त्या किडीने खाल्ल्यानंतर त्यांची प्रजनन क्षमता कमी होत असेल किंवा त्यांच्यामध्ये काही बदल घडत असेल, शारीरिक बदल, तर असे याला अँटीबायोसिस म्हटलं जातं. आणि काही वेळेस पीक एखादं भाग खाल्ला, की त्याच्या बदल्यात दुसरं अजून प्रोडक्शन तयार करतं. जसं की एखादं आपल्याला जर ज्वारी वगैरे किंवा बाजरीमध्ये म्हटलं एखादं किंवा गव्हामध्ये जर आपण घेतलं उदाहरण, की एक जर मेन स्टेम त्याचा इन्फेस्ट झाला, तर त्याला जास्त टिलरेशन होतं. म्हणजे त्याचं जे भरून काढण्याची क्षमता पिकामध्ये असते. समजा एखादं बोंड जर इन्फेस्टेड झालं, तर त्याच्याऐवजी दुसरे बोंड त्याच्यात कापसामध्ये लागले किंवा ॲडिशनल बोंड तयार होण्याची जी क्षमता असते, तर त्याला टॉलरन्स असं म्हणतो आपण. तर ह्या तिघं प्रॉपर्टीजचा ज्या पिकामध्ये किंवा ज्या वाणामध्ये समावेश असेल, अशा वाणांची निवड आपण केली, तर तो देखील हा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा एक भाग आहे. यामध्ये आपण अँटीझिनोसिसचं उदाहरण आपण बघितलं, की बुवा कापूस पिकामध्ये जे केसं असतात, जे पानावरती जे लव म्हणतो आपण, अधिक लव असणे म्हणजे आपल्याला ते पांढरी माशीला प्रतिकारक किंवा त्याच्यावरती ते काम करत नाही किंवा मग कोबी पिकामध्ये जसं व्हॅक्सिलियर असतं एकदम त्याच्यावरती मग ते डायमंड बॅक मॉथला ते काम करत नाही किंवा मग जे ज्वारी पिकामध्ये जर आपण बघितलं, की ओपन टाईपचं पॅनिकल असतं म्हणजे त्याचे जे खुलं असं कणीस असतं ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये आळ्या किंवा इतर राहू शकत नाही किंवा लपत नाही. त्यांना पक्षी वेचून खाऊन जातात. तर अशा प्रकारे देखील हे काही जे प्रकार आहेत, हे अँटीझिनोसिस म्हणजे पिकामध्ये मॉर्फोलॉजिकल काही कॅरेक्टर्स बदल्स असतात, की ज्याच्यामुळे त्या किडीला ते प्रिफर करत नाहीत किंवा त्या पिकाला किंवा त्या वाणाला ते प्रिफर करत नाही. त्यानंतरचा एक महत्त्वाचा भाग जो आहे कीड व्यवस्थापनामधला ज्याला आपण करतो, की जसं आपलं माणसाचं जे आहे ते बिहेवियर बदलतं प्रत्येक याच्यानुसार. तसं आपल्याला ह्या किडींमध्ये देखील बिहेवियर त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल करता येऊ शकतो. आणि याच्याद्वारे देखील आपल्याला किडींचं व्यवस्थापन हे करणं शक्य आहे. याच्यात हार्मोन्स म्हणजे काय? तर याच्यामध्ये किडींमध्ये जसं काही एक दुसऱ्याशी संभाषण करण्यासाठी जे आपल्यामध्ये जसं असतात त्याप्रमाणेच त्यांच्याकडे आवाजाद्वारे, बघण्याने आणि स्मेल करण्याने आणि चव घेतल्याने, तर हे सगळे मेकॅनिझम ह्या किडींमध्ये एक दुसऱ्याशी संपर्क करण्यासाठी असतात. त्यातलं सगळ्यात स्ट्राँग जे मेकॅनिझम असतात ते केमिकल किंवा ओल्फॅक्टरी ज्याच्यामध्ये म्हणतो आपण, की ज्याच्यातनं सगळं जे आपण केमिकलद्वारे जे होतात, तर यामध्ये फिरोमोन्स येतात. या फिरोमोन्सच्याद्वारे किडी एक दुसऱ्या किडींशी किंवा बाकीच्या किडींशी संपर्क करतात आणि त्याद्वारे त्यांच्या किडींमध्ये उत्पत्ती कमी जास्त वाढ किंवा मग बाकीच्या गोष्टी घडत असतात. त्यातलं एक जे आहे की फिरोमोन्स याला आपण म्हणतो, त्याच्यात सेक्स फिरोमोन ज्याला कामगंध सापळे किंवा कामगंध एक असतो. त्यानंतर काही ॲग्रिगेशन फिरोमोन्स एकत्रित येण्याकरिता असतात. जसं आपण बघितलं असेल की मुंग्या एका ठिकाणी जमा होतात आणि अलार्म फिरोमोन जसं की मधमाशांमध्ये असतं, की एकदा का एकाने घेतलं किंवा आपल्याला काही धोका आहे, तर त्याचा जो वास किंवा गंध जात असेल, तर त्याचा संपर्क आपल्याला ह्या अलार्म फिरोमोनद्वारे ते इतर किडींमध्ये समाविष्ट करण्यात येतो. तसंच ट्रेल फिरोमोन आपण बघितलं असेल, की मुंग्या कधी एकाच लाईनीने जातात, की जर तुम्ही त्या लाईनीवरती खडू किंवा मग त्याला थोडंसं पुसलं, तर त्या कन्फ्यूज होतात आणि ती लाईन तुटते आणि ते इकडे-तिकडे बघायला लागतात. कारण त्यांना तिथं असलेल्या त्या फिरोमोन केमिकल्स त्यांना ते मिळत नाही. त्यामुळे त्यांना पुढं कुठं जायचं याचं ज्ञान होत नाही. म्हणून हे जे आहेत, हे ट्रेल फिरोमोन ह्या मुंग्यांमध्ये किंवा इतर किडींमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर होस्ट मार्किंग फिरोमोन्स जे आहेत, की जे मित्र किडी आहेत, ज्या परोपजीवी किडी ज्यांना आपण म्हणू किंवा पॅरासिटॉइड्स असतात, ते विशेष करून काय करतात, की एखादी होस्ट जो कीड असेल, तर त्याच्यावरती ते केमिकल लावलं जातं, की हे होस्ट आहे आणि ह्या होस्टवरती आपण आता अंडे द्यायला योग्य आहे किंवा सूचना आहे. तर इतर ज्या किडी असतात त्यांना सूचित करण्याकरिता, तर ते फिरोमोन्स देखील त्यांच्याद्वारे
सिक्रेट केले जातात. या फेरोमोन्सचा वापर आपल्याला कीड व्यवस्थापनामध्ये कसा करता येईल? तर यातलं सगळ्यात महत्त्वाचे 3 प्रकारे आपण ह्या फेरोमोन्सचा वापर करत असतो किंवा या केमिकल्सचा, बिहेवियर्सचा आपण वापर करतो. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ते मॉनिटरिंग किंवा सर्वेक्षणसाठी जे आपण सगळ्यांना माहीत आहे. मग यात आहे की आपण अधिकाधिक फेरोमोनचा जो वापर आहे, तो सर्वेक्षण पर्पजपुरता ठेवला आहे. परंतु काही ठिकाणी आपल्याला मास ट्रॅपिंग करण्यासाठी देखील आपण या फेरोमोन्सचा वापर करू शकतो. ज्याच्यामध्ये विशेष करून फळपीक वगैरे असेल, जिथे जास्त कॉस्टलीयर पीक आहे, अशा ठिकाणी आपण हे मास ट्रॅपिंगचा देखील आपण वापर करत असतो. जे फ्रूट फ्लाईज वगैरे आहेत, त्यांच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये हे मास ट्रॅपिंगचा वापर केला जातो. आणि मेटिंग डिस्ट्रप्शन आहे, की जे याच्यावरती अजून ते प्रयोग सुरू आहेत किंवा त्याच्यामध्ये हे करतात, ज्याच्यात आपण म्हणतो, की जे आता नवीन जे तंत्रज्ञान आलं आहे, की फेरोमोनचे जे लूर्स आले किंवा रोप्स आले आहेत, तर किंवा मग जेल आलं आहे एक बाजारामध्ये, की ते तुम्ही 200-300 ठिकाणी लावा, जेणेकरून ते कन्फ्युजन होतील आणि त्यांचं मीटिंग डिस्ट्रप्शन होईल. तर हा देखील ह्या फेरोमोनचा वापर आपल्याला करता येत असतो. यात आपल्याला बाजारात काही फेरोमोन्स जे आहेत, जे हार्मोन्स आहेत, हार्मोन बेस्ड काही पेस्टिसाइड देखील उपलब्ध आहेत. त्याच्यातले चांगल्या प्रकारे आपण काही जे ओळखतो प्रायॉरिटीमध्ये हे डायफ्लुवेंझुरॉन आहे, डिमेलिन नावाने, लुफेनरॉन आहे, ब्युप्रोफेजिन आहे अपलोड नावाने, नोवेलरॉन आहे रिमॉन नावाने. हे विशेष करून आपण हे जर केमिकल देखील आपण वापर करू शकतो. यांचा फायदा असा होतो, की हा हार्मोन्स फक्त मित्रकिडींना काहीही करत नाहीत. मित्रकिडींसाठी सुरक्षित असे आपण समजू शकतो. कारण यांना फक्त ह्या जे आपले पेस्ट आहे, त्यांच्यावरतीच फक्त याचा इफेक्ट होतो. कारण मित्रकिडी ह्या हार्मोन्सला घेत नाहीत किंवा त्यांना त्याच्यावरती त्याचा उपयोग होत नाही. ज्या किडी खातात त्यांच्यावरतीच याचा उपयोग होत असतो. म्हणून हे आपल्याला एक चांगला पर्याय आपल्याला बाजारातून मिळत असतो. त्यानंतर काही जे असतात हार्मोन आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी पण आपण वापरत असतो, की मोलॅसिस असेल, ग्लिसरॉल असेल, टॅमरिन ट्रिमेडल्यूर आहे किंवा मग क्यूलूर आहे. फ्रूट फ्लायसाठी मिथेल्युजिनॉल आपण वापरतो. तर असे काही जे आहेत, की ज्याच्यामुळे आपल्याला किडींना अट्रॅक्शन करण्यासाठी देखील आपण हे केमिकल्सचा वापर करत असतो. त्याच पण हे एवढं जर चांगलं असेल, तर मग लोकं याच्याकडे का वळालेली नाही आहेत, की आता आपण फक्त केमिकलवरच का निर्भर आहोत? ह्या टेक्नॉलॉजीज एवढ्या का वापरल्या जात नाही आहे, हे एक महत्त्वाचा विचार करण्याचं कारण आहे. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे, की ह्या केमिकल कंट्रोल चीपर आहे. कमी स्वस्त आपल्याला हे औषधे आता जे मगाशी आपण बघितले असतील, की ज्या फिरोमोन बेस्ड प्रॉडक्ट्स आहेत, त्यांच्या किमती खूप जास्त आहेत आणि बाकीची जी औषधं आहेत, की ब्रॉड स्पेक्ट्रम औषधं जी असेल, ती कमी किमतीमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. आणि सोपे आहेत. लोकांना, शेतकऱ्यांना त्याची सवय पडली आहे. त्याच्यामुळे अजूनही आपण ह्या स्पेशलाइज्ड किंवा मग टार्गेट बेस्ड प्रॉडक्ट्सचा वापर कमी करतो आहोत. तर त्याचं एक कन्स्ट्रेंट सगळ्यात मोठं याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, की वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर आपण याच्यामध्ये करणं एक आपल्याला चांगला पर्याय असतो, की जे ऑलरेडी आपल्या ह्याच्यात आहे परिसरामध्ये वनस्पती. त्यांचा आपल्याला बऱ्याचशा वनस्पती आहेत, की त्यांच्या किडींवरती चांगला आपल्याला परिणाम दिसून येतो किंवा त्यांचे रिझल्ट्स आहेत. त्यातलं निकोटीन आहे, रोटिनॉन आहे, रेन आहे, पॅराथ्रम आहे आणि इसेन्शियल ऑइल्स आहे किंवा नीमचे प्रोडक्ट्स आपण सगळ्यांना माहिती आहे, की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेस्टसाठी ते काम करतात. त्याच्यातनं अळ्या असतील, सकिंग पेस्ट असतील, तर हे सगळ्या प्रकारच्या पेस्टसाठी हे ब्रॉड स्पेक्ट्रमसारखं हे बॉटनिकल पेस्टिसाइड काम करतात. तर यांचा देखील आपण समावेश या एकात्मिक कीड व्यवस्थापनात करणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा जो भाग आहे, तो म्हणजे मित्रकिडींचे संवर्धन करणे. कारण हे मित्रकिडींचे संवर्धन जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत त्यांची जी आपण जे म्हटलं, की शाश्वत उत्पादन किंवा शाश्वत कीड व्यवस्थापन आपलं होणार नाही. कारण ह्या ज्या किडी आहेत, आपल्याला बाकी सगळे प्रॉडक्ट्स आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात किडींपर्यंत पोहोचवण्याकरिता. परंतु मित्रकीडक असे आहेत, की ते स्वतः शोध घेतात कीटकांचा आणि स्वतः त्या लपल्या-छपल्या कीटकांपर्यंत पोहोचतात. तर त्यामुळे हे जे निसर्गाचं जे चक्र आहे, तर त्याला आपण जर सुरळीत ठेवलं, तर त्यातून आपल्याला व्यवस्थित कीड व्यवस्थापन करता येऊ शकेल.
यात आपण बघू शकतो की कुठल्या-कुठल्या मित्रकिडी आपल्याला कापूस पिकामध्ये प्रामुख्याने आढळतात. त्यातली ॲफिड जी आहे, ॲफिड माशी किंवा ज्याला आपण सिरपीट फ्लाय म्हणतो, तर ती ॲफिड्सला खात असते. त्यानंतर लेडीबर्ड बीटल आपण सगळ्यांना ज्ञात आहे. याच्यामध्ये बरेचसे स्पीसीज आहेत. हे वेगवेगळ्या पॅटर्नमधले जे आपल्याला हे दिसतायत, की वेगवेगळ्या जाती ह्या लेडीबर्ड बीटलच्या आहेत. त्यानंतर सीडफीड फ्लाय जी आहे, ज्याला हॉवर फ्लाय किंवा आपल्या मधमाशीसारखी असते ही. साधारण एकदम लहान आकाराची असते. अर्ध्या सेंटीमीटरपेक्षा एकदम लहान मधमाशीच म्हणूया आपण याला. तर तशी ही एक आहे. ही देखील सॉफ्ट बॉडीड जे इन्सेक्ट्स आहेत, ॲफिड्स आहेत किंवा स्मॉल मिलीबग्स आहेत, यांना ही प्रिडेटर म्हणून काम करत असते. त्यानंतर हा जनरलाइज प्रिडेटर आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, क्रायसोपरला किंवा ग्रीनलेस विंग. अँथ्याकोरिड बग हा देखील आपल्याला माहिती आहे किंवा याला बिग आईड बग देखील म्हटलं जातं किंवा याचा मागचा जो पंख आहे तो असा मोठ्या डोळ्यासारखा आपल्याला दिसतो. ही कीड जी आहे ही फुलकिडी जी आहेत आपल्या थ्रिप्स, तर त्याच्यावरती ही प्रिडेशन करतं. त्यानंतर काही प्रिडेटरी थ्रिप्स देखील आहेत, की जे आपल्याला या कापूस पीक परिसंस्थेमध्ये आढळून येऊ शकतात. यातल्या जनरलाइज्ड प्रिडेटरमध्ये स्पायडर्स, मॅन्टिड हे देखील आहेत. रेडिओइड बग हे हे जे आहेत हे लार्वल प्रिडेटर्स आहेत सगळे. हे वेगवेगळ्या स्पीसीज आहेत रेडिओइड बगच्या. ग्राउंड बीटल पण आहे, की जी जमिनीतली जी किडी असते किंवा अळ्या असतील, अवस्था असतील तर त्यांना नष्ट करतात या. नंतर गांधील माशी देखील आपण बघितली असेल, की ही देखील एक प्रिडेटर म्हणून किंवा मग ही आपले अळ्या वेचून आपल्या घरट्यामध्ये नेते आणि तिथं त्यांच्यामध्ये आपली अंडी देऊन त्या अळीमध्ये हे पॅरासिटाईट तयार होतात आणि मग त्याच्यातनं ही गांधील माशी आपल्याला तयार होत असते. म्हणून ही देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकातनं अळ्या वेचून नेत असते. पेंटाटोमिड बग आपल्याला माहिती आहे. इअरविग पण आपल्याला माहिती असेल. क्रिकेट आहे. हे काही जे क्रिकेट जे आहेत हे लांब जे मिशी आहेत किंवा ज्यांना लांब अँटिना आहेत, तर हे अशा प्रकारचे जे नाकतोडे जे असतात किंवा ग्रासहॉपर्स असतात लाँग हॉर्न, तर हे अळ्यांची जी अंडी असतात, तर त्या अंड्यांवर प्रिडेशन करतात आणि ते अंडी कमी करण्याचं काम हे करत असतात. त्यानंतर पॅरासिटॉइड वर्गातले जे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे नावं आपल्याला याच्यात ममिफाईड ॲफिड करणारे जे आहेत, त्याच्यातनं कार्शिया असेल, त्याच्यानंतर कोपिडोझोमा आहे, इनकार्शिया आहे आणि ट्रायकोग्रामा आपल्याला एक पॅरासिटॉइड हा सगळ्यांना प्रचलित आहेतच. तर असे हे कोटेशिया आहे. हे काही जे पॅरासिटॉइड्स आहेत, ते देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला ह्या पीक परिसंस्थेमध्ये आढळून येतात. त्यानंतर काही पॅथोजन्स ज्याला आपण म्हणू, व्हायरस आहे, एन-पी-व्ही किंवा मग बी-टी ज्याला आपण म्हणतो बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहे किंवा मग फंगलमध्ये आपल्याला बिव्हेरिया बॅसियाना, मेटॅरिझम ह्या 2 फंगस आहेत, ज्या किडींवरती येत असतात. तर यांचा देखील आपल्याला कीड व्यवस्थापनामध्ये उपयोग करता येऊ शकतो. त्यानंतर न्यूमोरिया रॅली, त्यात ई-पी-एन आता जे नवीन आलेले आहेत, की बऱ्याचशा ठिकाणी आता याचं प्रोडक्शन पण चांगल्या प्रमाणात सुरू आहे. तर विशेष करून आपल्याला हे इंटरमिपॅथोजेनिक निमेटोड्स, हेटेरोरॅप्टिस नावाचे जे स्पीसीज आहे, तर त्याचे असतात. तर ते देखील आपल्याला ह्या कीड व्यवस्थापनामध्ये वापर करता येतो. त्यात जर सगळ्यात महत्त्वाचा भाग बघितला एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा, तर तो सगळ्यात जिथं आपण आलो आहोत, तर तो म्हणजे पीक परिसंस्थेचा अभ्यास किंवा ESA. एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं असेल, तर आपल्याला हा ESA राबवणं आवश्यक आहे. आत्ताच्या ज्या आपल्या मानक सूचना आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हे जे ESA आहे किंवा जे पीक परिसंस्थेचा अभ्यास आहे, याच्यामधून आपल्याला ऑब्झर्वेशनच्या आधारे आपण त्याची ओळख करून आणि त्याचं ॲनालिसिस करून आणि इतर सगळ्यांची चर्चा करून एक कॉमन डिसिजन घेण्याची ॲबिलिटी ह्या ESAमध्ये आपल्याला मिळते किंवा जे डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आहे किंवा स्किल आहे शेतकऱ्याचं, तर ते ESAच्या द्वारे आपल्याला फक्त गाठता येऊ शकतं. म्हणून आपण विविध जे आपल्या शेतीशाळा आहेत किंवा मग इतर आपण जे शेतकऱ्याला जे आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, की त्याने ESA राबवावा. तर हा ESA राबवल्यानंतरच आपल्याला त्याच्यातनं व्यवस्थित
हे IPM गाठता येऊ शकतं. यात आपण आता आपला जो एक टप्पा संपलेला आहे याच्यातला विषयाचा, की नेमकं आपण बघितलं की IPM म्हणजे काय असतं आणि IPM कशाप्रकारे काय-काय त्याचे कंपोनंट्स आहेत, त्याचे काय उद्दिष्ट आहेत आणि IPM का राबवलं गेलं पाहिजे. परंतु आता आपण ज्या विषयाशी किंवा जे आपण प्रशिक्षण घेत आहात, विशेष करून आपण एक कापूस पिकाविषयी आपण घेत आहोत. तर ह्या कापूस पिकावरचं आपण थोडासा खोलीमध्ये अभ्यास करणार आहोत. जनरलाइज आपण बघितलं IPM, परंतु स्पेसिफिकली कापूस पिकामध्ये हे काय-काय आपल्याला कंपोनंट्स अवेलेबल आहे, काय-काय कीड रोग आहेत, तर याच्याविषयी आपण एक थोडक्यात बघून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कापूस पिकामधल्या किडींना आपण मोठ्या 2 वर्गामध्ये मोडतो. एक म्हणजे रस शोषणाऱ्या किडी आणि बोंडावर येणाऱ्या किंवा बोंडाळी. हे 2 प्रमुख वर्गामध्ये आपल्याला किडी आपण मोडतो की ज्या आर्थिक नुकसान आपल्याला फार मोठ्या प्रमाणात करतात. तर यात रस शोषणाऱ्या किडीमध्ये लीफ हॉपर म्हणजे जे तुडतुडे आहे, थ्रिप्स आहे, ॲफिड्स आहे, व्हाईट फ्लाय आहे, मिलीबग आहे आणि काही प्रमाणामध्ये ह्या ह्या 5 ज्या किडी आहेत, ह्या मेजर किडी आहेत, ह्या सर्वसाधारण प्रत्येक कापूस च्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघावयास मिळतात. परंतु मिरीड बग, डस्की कॉटन बग ह्या काही प्रमाणामध्ये किंवा अल्प प्रमाणामध्ये आपल्याला त्या किडी कधी-कधी दिसतात. आणि शूट विव्हिल आणि स्टेम विव्हिल ह्या आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये फारशा तेवढ्या नाही आहेत. परंतु त्या देखील पेस्ट आहे. त्या दक्षिणी राज्यांमध्ये ह्या 2 पेस्ट पण देखील महत्त्वाच्या आहेत. ज्यामध्ये स्टेम विव्हिल आणि शूट विव्हिल जे 2 प्रकार आहेत. त्यानंतर जे महत्त्वाचे जे बोलवर्म्स आहे, तर त्यामधला अमेरिकन बोलवर्म बराचसा आपला बीटी कापूस आल्यापासून आपल्याला हा प्रॉब्लेम राहिलेला नाही कापूस पिकाकरिता. परंतु स्पॉटेड बोलवर्म देखील राहिलेला नाही. फक्त आता आपल्याकडे जो महत्त्वाचा राहिला आहे तो म्हणजे गुलाबी बोंडअळी किंवा ज्याला आपण पिंक बोलवर्म आपण असं म्हणतो. आणि याच्या व्यतिरिक्त काही मायनर ठिकाणी आपल्याला मिज, फ्लॉवर मिज जी आहे किंवा फुलामध्ये येणारी जी एक कीड होणारी जी माशी असते ती पण आढळून येते. काही ठिकाणी पानं खाणाऱ्या अळ्या आपल्याला स्पोडोप्टेरा असेल, लीफ रोलर असेल, ग्रासहॉपर असेल किंवा मग माइट्स देखील काही ठिकाणी आपल्याला आढळून येत असतात. तर ह्या प्रमुख किडी आहेत. यातलं डिटेल आपल्याला सगळ्यांना या थोडीशी यांची ओळख आहेच. परंतु यात आपण जर बघितलं की बऱ्याचदा आपण ऑब्झर्वेशन घेत असताना किंवा मग त्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला ह्या किडींच्या रोगाची ग्रेडिंग करावी लागते. सर्वसाधारण लीफ हॉपर म्हणजे आपल्याला माहिती आहे की तुडतुडे हे हिरवट रंगाचे असतात. त्यांच्या मागच्या बाजूला 2 काळे ठिपके आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात आणि हे साधारण पिकाच्या किंवा पानाच्या खालच्या बाजूला आढळून येतात आणि त्या जी शिरा असते त्या शिरेच्या शेजारी हे रस शोषतात आणि जेणेकरून कर्लिंग आणि पानावरती आपल्याला करपा दिसतो. याचे जे ग्रेडिंग आहे की शास्त्रोक्त पद्धतीने आता तुम्हाला दिसत असेल ट्रान्सपरन्सीमध्ये की आपण शक्यतोवर हे तुडतुडे ज्यावेळेस ऑब्झर्वेशन घ्यायला जातो, तर त्यावेळेस उडून जातात किंवा मग थोडंसं जरी झाड हलवलं, तर आपल्याला यांची संख्या निश्चित करता येत नाही. म्हणून व्यवस्थापन करत असताना आपण याच्यामध्ये ग्रेड्सचं प्रावधान करत असतो, की कोणत्या ग्रेडमध्ये नुकसान झालंय, त्यानुसार आपण त्याचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. ग्रेड 1 मध्ये म्हणजे बिलकुल हिरवे असले, जरी तुडतुड्यांची संख्या असली, पण ते झाड हिरवं आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं रिंकलिंग नाही आहे, डिस्कलरेशन नाही आहे, अशा प्रकारचं आहे. आणि ग्रेड 2 इंजुरीमध्ये जे आहे, की त्याच्यामध्ये तुमचं झाड जे आहे, ते झाडावरती थोडासा पिवळसरपणा आपल्याला दिसेल. थोडे पानं वेडीवाकडी झालेली आपल्याला दिसतील आणि मार्जिन्स जे असतात त्या थोड्याशा पिवळसर झालेल्या आपल्याला दिसतात आणि ग्रेड 3 मध्ये त्याच पिवळसरच्या ऐवजी त्या तपकिरी मार्जिन्स तयार होतात किंवा ज्याला आपण जळालेली किंवा करपलेली मार्जिन्स दिसते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जवळपास 50% पानं ही रिंकल्ड झालेली दिसतात आणि ग्रेड 4 मध्ये झाड पूर्ण त्याची वाढ थांबलेली दिसते. पूर्ण झाड असं झुपक्यासारखं झालेलं आपल्याला दिसतं. त्याला आपण ग्रेड 4 इंजुरी असं म्हणतो. त्याचप्रमाणे ॲफिड्स जे आहे की जे त्याचे देखील ग्रेड्स आहेत, की कशाप्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲफिड्स हे पार्थेनोजेनेसिस करतात किंवा मग एकाच वेळेस बरेच अंडी न देता डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात आणि
मोठ्या प्रमाणामध्ये यांचं उत्पत्तीही होत असते. तर यातलं फक्त ॲफिड हे नुसतं खाण्यामुळेच नुकसान न करता त्याच्यातनं जे द्रव्य सोडतात किंवा विष्ठा आपण हनी सोडतात, तर ते खालच्या पानांवर पडून किंवा बोंडांवर पडून त्याच्यावर सुटी मोल्ड किंवा काळी बुरशी तयार होते, काजळी. तर ती देखील आपल्याला फोटोसिंथेसिसमध्ये त्याचा अडथळा निर्माण करून पिकाच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण करत असते. यातले देखील आपण बघू शकता, की ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 इंजुरीमध्ये त्यातल्या ग्रेड 1 मध्ये जवळपास कुठल्याही पिकावर दुष्परिणाम आपल्याला दिसत नाही. परंतु ग्रेड 2 मध्ये जिथं थोडेसे असे उलटे कप्स तयार झालेले आपल्याला पानांचे दिसतील आणि ग्रेड 3 इंजुरीमध्ये आपल्याला पूर्ण जे आहे, की ॲफिडने भरलेलं आपल्याला शूट्स आणि टिप्स दिसतात आणि ग्रेड 4 मध्ये तर पूर्ण त्याच्यावरती काजळी आणि बाकीचे सगळे शॉर्ट झालेलं आपल्याला ते पीक दिसू शकतं. त्याचप्रकारे थ्रिप्सचं देखील आहे, की ज्याला आपण फुलकिडी म्हणतो. तर ह्या फुलकिडींचे देखील 4 ग्रेड्स आपल्याला फोटोमध्ये बघायला मिळू शकतात. ह्या थ्रिप्स जे आहेत याला आपण खरड्या असं म्हणतो. कारण की हे जरी रस शोषणारे कीड म्हणत असलो आपण, परंतु हे जर बघितलं शास्त्रीय पद्धतीने तर हे रस शोषणारे कीड नसून हे रस पिणारे कीड आहेत. हे सुरुवातीच्या काळामध्ये पिकाला खरचटतात आणि खरचटल्यामुळे त्याच्यातनं जो रस निघतो, तो रस ते पीत असतात आणि ते खरचटल्यानंतर जे थ्रिप्स निघून गेल्यावर देखील ती जखम पूर्ण भरत नाही आणि मग नंतर त्याच्यामध्ये जे वेडेवाकडेपणा किंवा जे स्क्रॅपिंग झालेलं असतं, ते स्क्रॅपिंगमुळे जे पानाचं नुकसान होतं, तर मध्ये आपल्याला सिल्वरी पॅचेस आपल्याला त्या पानाच्या मागे दिसतात. त्यानंतर जे एक महत्त्वाची अजून जी कीड आहे, की ही जी ज्यावेळेस आपल्याकडे ह्युमिडिटी जास्त असते, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येत असतो किंवा विशेष करून जिथं बांधावरती झाडं वगैरे असतील, तर झाडाच्या आजूबाजूला किंवा झाडाच्या खालच्या बाजूला आपल्याला ही मिलीबगाची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि हे मिलीबग देखील आपल्याला बघितलं असेल, की चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे, की साधारण आपल्याला 1 ते 10 मिलीबग जर स्कॅटर्ड झाडांवर दिसले, तर त्याला आपण ग्रेड 1च म्हणतो. परंतु पूर्ण एक फांदी भरलेली असेल मिलीबगने, तर त्याला ग्रेड 2 आपण असं म्हणूया. आणि ग्रेड 3 इंजुरीमध्ये ज्याच्यामध्ये 2 ते 3 फांद्या आपल्या पूर्ण मिलीबगने भरलेल्या असतील आणि जवळपास 50% प्लांट हे त्याच्यावरती अफेक्टेड असतील अशा प्रकारे, तर त्याला ग्रेड 3 मध्ये आणि पूर्ण ज्यावेळेस हे भरून जातं मिलीबगने झाड, त्याला आपण ग्रेड 4 इंजुरी असं म्हणत असतो. यात जे आहे की आपल्याला कापूस पिकामध्ये काय-काय पेस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज करता येऊ शकतात. तर ह्या पेस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीजमधले सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, की मेकॅनिकल आणि फिजिकल मेथड्समध्ये जे आहे की सकिंग पेस्ट टॉलरंट जिनोटाइप्स यांचा आपण वापर करता येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला जे आहे की चांगलं बियाणं आपण वापरलं पाहिजे, रिप्युटेड डीलर आणि फर्मकडून घेतलेलं. कारण त्याच्यामध्ये नॉन बीटी किंवा मग त्याच्यामध्ये भेसळ असण्याचे प्रमाण जास्त असतं. ज्यावेळेस आपण बिना बिलाचं किंवा बिना याचं घेतो अनऑथराइज्ड, तर त्यावेळेस त्याच्यावरती कुठलीही आपल्याकडे बंधनं नसतात. त्याचं कुठलंही टेस्टिंग असं झालेलं नसतं आणि अशा वेळेस आपल्याला त्याच्यातनं फसगत होत असते. म्हणून ह्या फसगतीला आपल्याला टाळण्याकरता चांगल्या क्वालिटीचं बियाणं म्हणजे चांगल्या रिप्युटेड उत्पादकाकडनं आणि प्रमाणित असलेलं किंवा विथ बिल आपण हे बियाणं खरेदी केलं पाहिजे. त्यानंतरचा जो भाग आहे की 20% रिफ्युजी किंवा मग ज्याला आपण म्हणतो की आता RIB ते देखील आपण वापरलं तर याच्यामध्ये देखील आपल्याला रेझिस्टन्स त्या बॉलममध्ये डिले होण्याकरिता याचा उपयोग होतो. त्यानंतर जे आहे महत्त्वाची उपाययोजना म्हणजे पिकाचे जे अवशेष आहे काढणीनंतर, तर ते देखील वेळेत ते नष्ट होऊन त्यांना योग्य प्रकारे त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे. म्हणजे ज्यांना कुजवलं पाहिजे किंवा जाळून टाकलं पाहिजे. तर असं जर केलं तर याच्यामधून आपल्याला मिलीबग, व्हाईट फ्लाय आणि गुलाबी बोंडअळी यांच्या सगळ्या आपल्याला आणि इव्हन जे बुरशीजन्य रोग आहे, जे बॅक्टेरियल ब्लाइट आहे किंवा बॅक्टेरियल फ्रूट रॉट आहे. तर हे सगळे डिसीजेसचं देखील कंट्रोल आपल्याला ह्या डिस्ट्रक्शन केल्यामुळे होत असतं. आणि ग्रोइंग स्ट्रिप्स ऑफ पी आणि बाजरा, मेज म्हणजे ज्याला आपण आंतरपीक म्हणूया. तर हे केल्याने आपल्याला मिलीबग असेल किंवा इतर किडींना देखील आपल्याला हे
फिजिकल बॅरियर म्हणून काम करतं आणि त्यांचा प्रचार प्रसार कमी करण्यामध्ये हे मदत करत असतात. त्यानंतर येलो स्टिकी स्ट्रॅप आपल्याला जे आहे पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरिता, मॉनिटरिंगकरिता आणि त्यांचं जे आहे प्रजनन ते कमी करण्याकरता किंवा नियंत्रणाकरता आपल्याला हे फार उपयुक्त आहेत पिवळे चिकट सापळे. त्यानंतर आपण सुरुवातीच्या काळामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा जर आपण वापर कमी केला तर यामधून आपल्याला सेमिल्युपर असेल, लीफ रोलर असेल तर यांचा देखील आपल्याला त्रास कमी होतो. कारण सुरुवातीला त्यांच्यावर जर केलं तर नंतर आपल्याला पुन्हा मोठी भारी औषधं आपल्याला वापरावी लागतात आणि इतर किडी त्याला रेझिस्टंट निर्माण होतात. म्हणून सुरुवातीला आपण कीटकनाशकांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचा जे इन्सेक्टिसाइड्सचा वापर जर टाळला तर अतिशय महत्त्वाची उपाययोजना असते. त्याचं डिस्पोजल जे आहे प्लांट्स आणि वॉटरमधून जे होणार आहे मिलीबग्सचं, तर त्याला देखील आपल्याला रोखलं पाहिजे. त्याच्यानंतर जे रटून क्रॉप म्हणजे ज्याला आपण फरदड घेणं म्हणतो, तर फरदड देखील आपण घेतली नाही पाहिजे. जिथं आपण फरदड घेतो तिथं आपण मिलीबग आणि गुलाबी बोंडअळी या दोघं किडींना आपण जास्त त्याचा कॅरी ओव्हर करण्यामध्ये त्याला मदत होते. म्हणून ते देखील आपण अव्हॉइड करणं आवश्यक आहे. त्यात क्रॉप रोटेशन जे आहे आपण केलं पाहिजे इतर पिकांसोबत. आता बरेचसे शेतकरी मंडळी आता याला चांगलं करत आहेत, की कापूस काढून लवकर गहू असेल किंवा मग इतर पीक आपण त्याला प्राधान्य देतो. साधारण डिसेंबरमध्ये आपलं पीक संपुष्टात आणणं आपण जी मोहीम राबवत आहात, तर त्याला आपण कंटिन्यू केल्यामुळे देखील आपल्याला हे बाकीच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी आढळून येणार आहे. त्यानंतर याच्यातलं महत्त्वाचं जे आहे हे प्रिकॉशनरी मेजर्स नंतर हे जे सर्व्हिलन्स आहे, हे सर्व्हिलन्स आपण रेग्युलर केलं पाहिजे. यामध्ये आपल्याला आपण जो राबवत आहोत क्रॉपसॅप प्रोजेक्ट याचा देखील आपल्याला फायदा होतो. याच्यात ETL बेस जे आहेत, तर त्या प्रत्येक किडींच्या मी याच्यामध्ये पुढे दाखवणार आहे आपल्याला, की कोणत्या किडींची किती ETL आहेत. तर त्यांचं देखील आपण नियमित निरीक्षण आणि ऑब्झर्वेशन ठेवलं तर त्याचा देखील आपल्याला याच्यातनं मदत होते. किंबहुना आपण यांचं जे फेरोमोन सापळे आहेत ते काही प्रमाणामध्ये किंवा चिकट सापळे आहेत हे मॉनिटरिंग करण्यासोबतच काही प्रमाणामध्ये ट्रॅपिंग करण्याचं सुद्धा आपल्याला काम करत असतात आणि त्यांचं जे पिरियडिकली त्यांचं 1 महिन्यानंतर आपण तो लूर चेंज केला पाहिजे. कापूस पिकाकरता आपला फेरोमोन सापळा हा सर्वसाधारण 15 जुलैपर्यंत लागून गेलाच पाहिजे. 15 जुलैच्या उशिरा आपण लावला तर त्याला काही उपयोग होणार नाही. कारण 1 जून किंवा त्याच्या आठवड्यामध्ये आपण लागवड केल्यानंतर साधारण 45 दिवसांनी स्क्वेअर फॉर्मेशनची स्टेज येते. तर त्या स्टेजला ह्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू होण्याचा आपल्याला चान्स असतो आणि त्यावेळेसच किंवा त्याच्यापूर्वी आपण हा फेरोमोन सापळा आपल्या शेतामध्ये इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. ह्याच्यात आपण जर बघितलं तर तुडतुडे जे आहे त्यांची ETL आपण आहे की साधारण 5 किंवा त्याच्यापेक्षा अधिक झाडं जी असतील तर ती 2, 3 किंवा 4 ग्रेडमधली असतील किंवा 25% प्लांट इन्फेस्टेशन दिसली तर त्याला आपण त्याच्यात म्हणत असतो. थ्रिप्सला देखील त्याच प्रकारे आहे. व्हाईट फ्लायचं 10 झाडे किंवा 50% जर प्लांट्स इन्फेस्टेड असले आपल्याला तर ते देखील आपण याला आर्थिक नुकसानाची पातळी आपण याच्यामध्ये ग्राह्य धरत असतो. आणि ॲफिडसाठी जे आहे तर त्याच्यामध्ये 2 झाडं अफेक्टेड असतील रँडमली काढलेले आणि त्यांच्यावरती कपिंग असेल आपल्याला आढळलेलं तर असे याला आपण ETL म्हणतो. मिलीबगमध्ये तेच 20 झाडं प्रति एकरी जरी आपल्याला 2, 3, 4 ग्रेडची आपल्याला जर दिसली तर त्यांना ETL आपण संबोधलं आहे. त्याचप्रमाणे स्पोडोप्टेराचे जर 2-1 मासेस आपल्याला जर दिसले एका वेळेस तरी त्याला आपण ETL आपण म्हटलेलं आहे एका क्लस्टरमध्ये. त्यानंतर काही जे आहेत की 10 झाडं किंवा 5 लार्वे एका झाडावरती जर आपल्याला दिसली स्पोडोप्टेराची तरी ते देखील आपल्याला आर्थिक नुकसानाची पातळी समजू शकतो. त्यात गुलाबी बोंडअळीचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 8 मध एका ट्रॅपमध्ये एका रात्रीत जर आपल्याला आढळली तर ती त्याच्यासाठी आपल्याला एक आर्थिक नुकसानाची पातळी ठरवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 10% इन्फेस्टेड फ्लॉवर्स असले किंवा ज्याला रोजेट फ्लॉवर्स आपण म्हणू तर ते देखील आपण याच्यामध्ये रोजेट फ्लॉवर्स किंवा बोल्स सगळे एकत्र मिळून किंवा ज्याला आपण फ्रुटिंग स्ट्रक्चर म्हणू रोजेट फ्लॉवर्स, स्क्वेअर्स, बोल्स सगळे मिळून जर 10% जरी असलं तरी देखील आपण त्याला आर्थिक नुकसानाची पातळी ह्या गुलाबी बोंडअळीसाठी धरत असतो. यात आता आपल्याला
जे आहे मास्टर ट्रेनर म्हणून बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या वेळेस आपल्याला शिफारस द्यावी लागते, की कुठल्या स्टेजमध्ये आली, तर आपल्याला काय त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे. तर त्याकरता एक सर्वसाधारण जे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर आहे, त्यांनी तयार केलेलं एक ॲडवायझरी आहेत शॉर्टमधल्या, तर त्या आपण एकदा बघून घेऊया. कारण तो राष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या ज्या ॲडवायझरी आहेत त्या चांगल्या आणि वेल टेस्टेड अशा प्रूव्हन अशा ॲडवायझरीज आहेत. तर साधारण पिकाची जी वाढीची अवस्था असते, तर ती जवळपास 60 दिवसापर्यंत म्हणजे 2 महिन्यापर्यंत त्याच्यावरती येणाऱ्या किडींसाठी जी शिफारशी आहेत, त्यात प्रामुख्याने स्पोडोप्टेरासाठी आहे. तर यामध्ये आपल्याला जे एग मासेस आहेत ते कलेक्शन, हँड पिकिंग करणे किंवा मग रिमूव्हल अँड किंवा मग नीम ऑइल 5 ml प्रति लिटर किंवा 5% निंबोळी अर्क आणि त्यात 1 ग्राम डिटर्जंट पावडर प्रति लिटर पाण्यामध्ये जर आपण घेतलं, तर ते देखील आपल्याला या किडीच्या व्यवस्थापनाकरिता चांगला उपयोगात येतं. परंतु आपल्याला जिथं ETL किंवा जास्त सिव्हिअर या स्पोडोप्टेराचा अटॅक आढळून आला असेल, तर अशा ठिकाणी आपण क्लोरनेट्रिप्रोल जे आहे, ज्याला आपण कोराजेन म्हणतो, तर ते देखील 50 ग्राम AI प्रति हेक्टर याचा आपण त्यावेळेस वापर करू शकतो. त्यानंतर मिलीबग देखील ही सुरुवातीच्या काळामध्ये येणारी एक कीड आहे. तर याच्यामध्ये देखील आपल्याला जे आहेत आजूबाजूचे जे त्याचे जिथं तण आहेत, पेटारे आहेत किंवा जे गवत असतं ज्याच्यावरती मिलीबग येतो, तर ते नष्ट करून घेतले पाहिजे बाउंडरीवरची किंवा बांधावरची जी झाडं असतील. आणि त्यानंतर तिथं जे स्प्रेइंग केमिकल इन्सेक्टिसाईड आपण अव्हॉइड केलं पाहिजे. आणि अ, जवळपास सुरुवातीचं जर त्याचं इन्फेस्टेशन असेल, 1, 2, 3 मिलीबग इकडे-तिकडे असतील झाडावर, त्याचं वाढलेलं नसेल, तर ते नैसर्गिकरित्या कंट्रोल होतातच. परंतु असं जर नाही झालं, तर त्यावेळेस मग आपल्याला त्या ठिकाणी केमिकल स्प्रेइंग जे असेल ते घेऊ शकतो. परंतु मग त्यामध्ये आपल्याला काळजी घेतली पाहिजे, की इतर जे आहेत मित्रकिडी त्यांचं नुकसान होणार नाही किंवा त्यावेळेस आपल्याला स्टॅगर्ड स्प्रेइंग आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो किंवा ज्याला आपण म्हणतो, की काही 2 ओळी स्प्रे करायच्या, 2 ओळी सोडून द्यायच्या. अशा प्रकारे देखील आपण केलं तरी त्यामध्ये आपल्याला मित्रकिडींचं संवर्धन करून किडींना सप्रेस करण्याकरता कामात येऊ शकतं. त्यानंतर ज्या सकिंग पेस्ट आहेत, ज्याला रस शोषणाऱ्या किडी आहेत, मावा, तुडतुडे, फुलकिडे, तर यांच्यासाठी देखील आपण बीटी कापसामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे रासायनिक कीटकनाशक आहे, कुठलं का असेना, ते अव्हॉइड केलं पाहिजे 2 महिन्यापर्यंत. आणि 2 महिन्यापर्यंत जर त्यांचं पॉप्युलेशन वाढत असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला फारच सिलेक्टिव्ह असं किंवा त्यांना जे ऑप्शन असेल तोच आपण वापर करायचा आहे. त्यामध्ये जसं एक फ्लुबेंडामाइड म्हणून जे आहे, ज्याला उलाला म्हणून आपण ओळखतो बाजारात किंवा अशा प्रकारचं जे इन्सेक्टिसाईड आहे जे फक्त स्पेसिफिक आहे सकिंग पेस्टसाठी. तर अशा इन्सेक्टिसाईडचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. बाकी इतर रासायनिक कीटकनाशकं आपण वापर कमी करायचा आहे आणि त्याच्याऐवजी आपण त्याच्या ठिकाणी निंबोळी अर्क असेल किंवा मग इतर जे बॉटनिकल पेस्टिसाइड्स आहेत, तर त्याचा उपयोग आपण करू शकतो. त्यानंतर साधारण 2 महिने ते 3ऱ्या महिन्यापर्यंत जे आहे, की त्यामध्ये आपल्याला बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू होऊन जातो. अशा ठिकाणी आपल्याला 20% झाडं जर आपल्याला याच्याने जर दिसले किंवा मग त्याच्यावरती आपल्याला बोल किंवा फ्लॉवर इन्फेस्टेशन मिळालं, तर त्या ठिकाणी क्लोरोनिट्रिप्रोल जे आहे ते किंवा मग इतर जे सिस्टेमिक औषधी असेल, तर त्याच्यापैकी इमामॅक्टिन बेंझोएट असेल किंवा इतर त्या औषधाचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर डिस्ट्रॉय काँग्रेस ग्रास जे आहे किंवा रिमूव्हल ऑफ इन्फेस्टेड प्लांट्स इन प्लास्टिक बॅग अँड डिस्ट्रॉय. तर हे जे आहे मिलीबगसाठी जे आहे, की इतर जे त्याचे जे आहेत त्यांना आपण करू शकतो किंवा याच्यावरती आपल्याला ॲसिफेट जे आहे 75% SP 10 ग्राम प्रति लिटर जरी घेतलं आपण, ते झाडाच्या खोडावर आणि खाली जमिनीवर मुळांच्या आजूबाजूला याची स्प्रेइंग जर केली, तर त्याच्याने देखील आपल्याला हे मिलीबग कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतो. त्यानंतर जे लीफ हॉपर्स, व्हाईटफ्लाय आहे त्यांच्याकरता फ्लोनिकामिड जे आहे 50% WG 200 ग्राम प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये किंवा बिप्रोफेजिन 25% SC किंवा ॲसिफेट 75% SP. तर या कीटकनाशकांचा आपण वापर करू शकतो. त्याच्यासाठी तीच मर्यादा आहे, की साधारण 25% प्लांट्स हे इन्फेस्टेड असावे लीफ हॉपरने किंवा मग 50% प्लांट्स हे पूर्ण व्हाईट फ्लायने इन्फेस्टेड असावे.
त्यानंतर जे आहे की लीफ रेडनिंग हा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण रोगासारखा समजू यायला, त्याच्यामध्ये झाडाला पाणी देणे याच्यामुळे देखील रेडनिंग कमी होते आणि किंवा मग त्याच्यावरती मॅग्नेशियम सल्फेट 1% युरिया 2% आणि त्याच्यानंतर DAP 2% असं जर आपण स्प्रे घेतले तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला हे लाल्या जो रोग आहे आपला तर तो कमी होण्यामध्ये मदत होत असते. त्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर ते 4थ्या महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये आपण इतर जी औषधं आहेत ती आपण याच्यामध्ये आपण इंटरव्हेंट करू शकतो. त्यामध्ये फ्लुबेंडामाइड आहे, बोलवर्मसाठी, इंडॉक्साकार्ब आहे, स्पिनोसाइड आहे. तर हे यांची आपण आवश्यकतेनुसार यांचा उपयोग करू शकतो. आणि रस शोषणाऱ्या किडींसाठी आपण थायमेथॉक्झाम असेल किंवा मग डायफेन्थ्युरॉन असेल, तर यांचा वापर आपण ह्या पांढरी माशी किंवा यांच्यासाठी करू शकतो. पिंक बोलवर्मसाठी देखील आपण तसंच जे आहे की फेरोमोन ट्रॅप्स जे आहे ते 50 मीटरवरती आपल्याला अंतराने आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि दर त्याला 1 महिने किंवा जेवढी त्या ल्युअरची कॅपॅसिटी असेल 30 दिवसाची, तर त्या पिरियडमध्ये ते बदलून झाले पाहिजे. त्यात फेनोरेट असेल किंवा मग इतर जी औषधं आहेत पिंक बोलवर्मसाठी, तर त्यांचा देखील आपण वापर करू शकतो. 120 दिवसानंतर जे आहे की त्याच्यामध्ये थायडिकार्ब, क्विनॉल-फॉस, फ्लोरपायरिफॉस किंवा म्हणजे इतर औषधांचा उपयोग आपण ह्या मिलीबग किंवा मग पिंक बोलवर्मसाठी करायचा आहे. धन्यवाद.